धन्यवाद पूर्वी। नंबर्स का गेम समय तय करेगा। महिला आरक्षण संविधान संशोधन विधेयक पारित न होऊ शकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वाक्य त्यांच्या मनात आणि भाजपाच्या रणनीतीत नक्की काय सुरू आहे हे वाक्य सांगून गेलं। खरं तर भाजपनं अत्यंत पद्धतशीरपणे महिलांच्या 50% मतांना एक नवीन राजकीय अर्थ आणला। मग ती लाडली बहन असो, लाडकी बहीण असो किंवा दीनदयाल लाडो लक्ष्मी योजना असो किंवा मग खास वक्फ मध्ये केलेले बदल असो किंवा ट्रिपल तलाक बाबतचा निर्णय असो, बेटी बचाओ बेटी पढाओ सारखे इनिशिएटिव्हज असो, या सगळ्या योजनांचा फायदा भाजपला एकानंतर एक केंद्रात तसेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी झाला। सध्या 5 राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत। अजूनही 2 राज्यात प्रचार सुरू आहे आणि त्यातच जसे महाराष्ट्रात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अपयशी विधेयकाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरले आहेत, तसेच प्रत्येक राज्यात भाजपानं आपली प्रचंड संघटनात्मक आणि राजकीय ताकद पणाला लावली। संसदेतील अपयश हे निवडणुकीच्या रणांगणात यशात बदलण्याचा प्रयत्न करत भाजप विरोधक हे महिलांचे कसे गुन्हेगार आहेत हे सांगतायत। त्यात बंगाल आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये महिलांच्या अस्मिता या तुलनेनं जास्त जागृत आहेत। हे होणार, हे होऊ शकतं, हे संसदेत जिंकणाऱ्या विरोधकांना सुद्धा माहिती होतंच। त्यामुळे या विधेयकावरून संसदेतील जंग सध्यापुरती जरी संपली असली तरी निवडणुकीच्या मैदानात ती जारी आहे। आता भाजप संसदेतील लढाई हारून विधानसभेतील युद्ध जिंकेल का हे बघावं लागेल। तसेच विधेयकाचा कायदा जरी झाला नाही तरी फायदा काय होणार हे सुद्धा बघावं लागेल। पूर्वी